कॅरिकॉमच्या सदस्य देशांसोबत भारत नेहमीच ठामपणे उभा राहिला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कॅरिकॉमचे विद्यमान अध्यक्ष ग्रेनाडाचे पंतप्रधान डिकॉन मिशेल यांच्यासमवेत पंतप्रधानांनी काल दुसऱ्या भारत कॅरिकॉम शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवलं. त्यावेळी ते बोलत होते. कैरिकॉम देशों में कैंसर और दूसरे नॉन कम्युनिकेबल डिसीज एक बहुत बड़ी चुनौती है. इसे लड़ने के लिए हम भारत में बनी कैंसर थेरेपी मशीन सिद्धार्थ 2 उपलब्ध कराएंगे. रिमोट लोकेशंस पर लोगों के सुगम और ऑन द स्पॉट इलाज के लिए हमने भारत में भीष्म मोबाइल हॉस्पिटल बनाए हैं. इन्हें कुछ मिनटों में ही सेटअप किया जा सकता है और बिना समय गंवाए सभी प्रकार के ट्रॉमा का इलाज किया जा सकता है. हमें यह मोबाइल हॉस्पिटल्स कैरिकॉम के मित्रों को उपलब्ध कराने में खुशी होगी. या शिखर परिषदेचं आयोजन केल्याबद्दल त्यांनी गयानाचे अध्यक्ष डॉक्टर इरफान अली यांचे आभार मानले. या शिखर परिषदेत सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख आणि परराष्ट्र मंत्री सहभागी झाले होते. कोविड किंवा नैसर्गिक आपत्ती, क्षमता निर्माण किंवा विकास यासारख्या मुद्द्यांवर भारत कॅरिकॉम सदस्य देशांसाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला आला आहे. ही शिखर परिषद 5 वर्षांनी होत असून या काळात जगानं अनेक बदल पाहिले आहेत. या काळात मानवजातीला अनेक मोठ्या संकटांचा सामना करावा लागला आहे. त्याचा ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांवर वाईट परिणाम झाला आहे. भारतानं नेहमीच या आव्हानांना कॅरिकॉमसह एकत्रितपणे तोंड देण्याचा प्रयत्न केला आहे, असं पंतप्रधान म्हणाले. भारत कॅरिकॉम भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांनी कॅरिकॉम क्षमता निर्माण, कृषी आणि अन्न सुरक्षा, अक्षय ऊर्जा आणि हवामान बदल, नवोन्मेष, तंत्रज्ञान, व्यापार, क्रिकेट आणि संस्कृती, सागरी अर्थव्यवस्था आणि सागरी सुरक्षा, औषध निर्माण आणि आरोग्य सेवा या विषयांवरचे प्रस्ताव मांडले.